आपल्याला बोलण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून बोलावं लागणार आहे. आणि हे जर बोललं नाही तर येणारा भविष्यकाळ हा खूप अडचणीचा असेल. येणारा भविष्यकाळ हा खूप अडचणीचा असेल. माझी काही चिंता करायचं फार कारण नाही कोणा. आता कुठं माझी निवडणूक होऊन 7-8 महिने झाले, 4 वर्ष तरी आहेत ना माझी. काय अडचण नाही ना मला 4 वर्ष. मला काय 4 वर्ष अडचण नाही. पुढचं पुढे बघू काय करायचं. आणि म्हणून आपल्याला बोलावं लागेल. आपल्याला बोललं पाहिजे. काही लोकांनी पक्षप्रवेश केले याबद्दल काही लोकांनी कठोर शब्दामध्ये या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. मी साधारणपणे अशा भावना व्यक्त करायला तयार नसतो, कारण आपल्याबरोबर जे लोक असतात ते आपल्याला सोडून गेले तर त्याबद्दल मी कधीही वाईट शब्द बोलत नाही. त्यांचं वाईट तर चिंततच नाही. त्यांचं वाईट व्हावं याचा विचार सुद्धा माझ्या मनामध्ये येत नाही. माझ्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, रे जाऊ दे, सोडून गेले तर. कधीतरी आपण एकत्र बसलो होतो, उठलो होतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालो होतो. कधी ना कधीतरी एकमेकाच्या ताटामध्ये घासघासर जेवलो होतो. त्याला कसा वागायचा तो वागू दे, आपण त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही. पण ह्या माझ्या स्वभावाबद्दल माझ्यावर बरेच जण नाराज झालेले आहेत की तुम्ही काहीच बोलत नाही. ते मात्र वाटेल तसे वागतात. आणि म्हणून महेश, मी परवांच्या दिवशी जे सांगितलं हे दळलं तळलं ते मी आज पुन्हा सांगून टाकतो. काल परवापर्यंत मी कोणाबद्दलही काही बोलत नव्हतो, पण आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही. आता मात्र मी कोणाला सोडणार. सातत्यानं जर असं घडायला लागलं, माझा फायदा करून घेऊन, माझा उपयोग करून घेऊन जर मला लोक फसवायला लागले आणि मी जर दुर्लक्ष करायला लागलो तर लोकांची समज अशी होईल की हा काहीच करू शकत नाही. अर्थात मी काय करू शकतो की नाही ते विरोधकांना चांगलं माहिती आहे, फक्त स्वकीयांना माहिती. आणि म्हणून त्या विषयामध्ये तुम्ही बोललात, मी त्या विषयावर काय आज भाष्य करू इच्छित नाही. मला याच्याही पुढे दुसरा विषय मांडायचा आहे. खास करून गुहागरवासियांकरता विषय मांडायचा आहे. खास करून गुहागरवाल्यांकरता मला बोलायचं आहे. गुहागरमध्ये एक नवा विषय आता सुरू झालाय. मला तिथं एकाने तरी सांगा, आणि राजाने तुम्ही उभ्या आहात तिथं, मी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला माझ्या भाषणामध्ये. कुणी तुम्ही सर्वांनी माझं भाषण ऐकलत ना? युट्यूबवर वगैरे ऐकलत का नाही? का घाबरले वाय? का नुसतं ब्राह्मण नाव घेतलं तर राजे जोशीताई आले त्या बघा ब्राह्मण बसलेत त्या, आणि म्हणून ब्राह्मण म्हटल्यावर घाबरले नाही ना? मी ब्राह्मण समाजाच्या नावाचा उल्लेख तरी केला. मी ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी कोणाचा शब्द ब्राह्मण हा शब्द प्रयोग तरी केला. मी ब्राह्मण हा उल्लेखही केलेला नाही. मी ब्राह्मण समाजाचा प्रयोग सुद्धा केलेला नाही. करायचं कारण काय? काही संबंधच नाही. ती जी आपली सभा होती ती राजकीय होती. बरोबर आहे का नाही? राजकीय होती. राजकीय व्यासपीठावरून जर एका दुसऱ्या 4-2 कार्यकर्त्यांचं नाव घेतलं मी, आणि ते जर विशिष्ट समाजाचे असतील तर लगेच तो विषय समाजावर गेला. समाजावर गेला. आता इथं बसलेले, माझ्या समोर बसलेले जवळजवळ 90% कुणबी समाजाचे लोक आहेत. बरोबर आहेत का नाही रे भावानो? पक्षाच्या व्यासपीठावरून 4-2 लोकांची मी नावं घेतली. ताबडतोब तिथल्या भाजपाचेच आहेत ते, पण ब्राह्मण समाजाच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी माझ्या निषेधाचं पत्र लगेच लिहिलं. माझ्या निषेधाचं पत्र लिहिलं. माझ्या लिहिलेल्या निषेधाचं पत्र तुमच्या वाचनात आलं असेल. सगळीकडे टाकलं, त्यांनी टाकलं ना? माझं वाचलं की नाही? जरा सणसणीत होतं काय? गरम मसाल्याची आमटी होती का कोंबडीचा रस्सा होता? काय होतं? काय जबरदस्त होतं ना? काय आहे त्याच्यात खोटं आहे? काय खोटं काय आहे त्याच्यामध्ये? काल मी एक क्लिप बघितली. मला इशारा दिला गेलाय, आम्ही ब्राह्मण समाज जागा झाला
तर भास्करराव तुम्हाला लय जड जाईल. म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं, बरोबर आहे. बाकीचा समाज हा सगळा गारटलाय, बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं थंड पडलंय. तुम्ही तेवढे जागे होणार, तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार. लेखणीचा दहशतवाद ना, तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे, लक्षात ठेवा. पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात, निनावी पत्रव्यवहार करायचे, खोटे नाटे पत्रव्यवहार करायचे आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा, जातीचा रंग द्यायचा. मित्रांनो, हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये. येणारा काळ हा तुमच्याकरता सर्वांकरता खूप अडचणीचा आहे. सावध राहा. माझं काय, हा काळ आजचा नाहीये. 2009 साली मी पहिल्यांदा उभा राहिलो, बरोबर आहे. तेव्हा पहिल्यांदा उभे राहिले तर माझ्या विरोधात कोण उभे राहिले होते? हा, अरे बोला ना जोरात. काय झालं काय तुम्हाला? नातू उभे राहिले होते ना. त्यावेळेला काय म्हणत होते भाजपवाले, आणि माझ्या विरोधात ते आमचे बामवाले छम माहिती आहे की नाही. भाजपवाले भेटायचे आम्हाला, भास्करराव आता नकोच ते बघायला, आम्हाला 49,913 मतं ठरलेली आहेत. बर, आणि पुढं रामदास कदमांना एवढी पडते आणि मला तुम्हाला नाहीच पडायची. फार काय म्हणायचे ना. काय झालं? किती नंबरला गेले नातू? किती नंबरला गेले? 3 नंबरला गेले. 1 नंबरला कोण आला? मीच आलो की नाही? आलो. अशा प्रत्येक समाजामधले लोक आहेत, निवडणूक आली की त्यांना फक्त जात दिसते. बऱ्याच समाजामध्ये ही परिस्थिती आहे. तुम्हाला पण कुणबी म्हणून सांगितलं आणि तुमच्यातले सुद्धा बरेचसे लोक त्यांच्या गळाला लागले. हे कबूल करायलाच पाहिजे. लागले. तुमच्याबद्दल त्यांना प्रेम आलेलं नाही. त्यांना अडचण माझी आहे, त्यांना बहुजन समाजाची अडचण आहे. ते बघत होते की या वेळेला राजू बेंडलच्या नावानं भास्कर जाधवला तिथं हटवता येतं काय. भास्कर जाधवला इथनं जर हटवला तर राजू बेंडलला सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत हटवता येईल, हे त्यांनी अगोदर स्वप्न बांधलेलं होतं आणि हे आखाडे त्यांनी बांधलेले होते. आणि ते कसे तेही सांगतो तुम्हाला. संघर्षाला तोंड त्यांनी फोडलंय. त्यांना असं वाटत असेल की आम्ही हे रत्नागिरीला कळवलं, आम्ही हे महाराष्ट्रामध्ये कळवलं ब्राह्मण समाजाला, आणि भास्कर जो घाबरेल. अरे भास्कर जो वाघाची अवलाद आहे. घाबरतोय मी तुम्हाला. हे राजू बेंडलवरती कुणबी समाजावर प्रेम नाही. समजून घ्या. सावध व्हा, शहाणे व्हा. मी काय असेल नाही तर नसेल. काळ बदललाय. एक काळ फक्त एका समाजाला शिक्षणाचा फक्त अधिकार होता, बाकीच्यांना नव्हता. आता समाज शिकला सवरला पाहिजे. त्यांनी हुंडाबळी ह्याच्यामध्ये अडकता कामा नये. त्यांनी मुलगी की सून ह्याच्यामध्ये भेदभाव करता कामा नये. त्यांनी मुलगी की मुलगा ह्याच्यामध्ये अंतर करता कामा नये. अशा अनेक चांगल्या अभिवृत्ती परंपरा रूढी होत्या. सुतक सोयरामध्ये महिना अडकून पडू नये. मी पण माझ्या आईचं कार्य 5 दिवसावर आणलं, समाजाच्या विरोधात जाऊन आणलं. आज सगळ्या समाजानं ते स्वीकारलं. हे लिहिलेलं होतं. काय बरोबर आहे का नाही? पागड्या का चुकीचं आहे? तेलगड्यानो, लढाई कितीही मोठी होऊ द्या, माझ्या मयत आईबद्दल तुम्ही घाणेरडे शब्द वापरले बा. राजकीय कारकीर्द संपली तरी चालेल, पण हरामखोरांना तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सोडणार नाही. माझ्या आईबद्दल हे शब्द राजकारण करता. माझे वडील हयात नाहीत, त्यांच्याबद्दल हे शब्द. त्यांच्या जन्मात, त्यांच्या पोटी जन्माला येऊन माझा उपयोग काय? एवढ्या तुम्ही शिव्या दिल्या.
मी कधी, तुम्ही सर्वांनी सांगा, मी कधी असं म्हटलं की ह्या मला शिव्या म्हणजे मराठा समाजाला शिव्या असं बोललो? ते राजकीय व्यासपीठ होतं. त्या राजकीय व्यासपीठावरून जे झालेले काय जे प्रकार होते त्याला राजकारणात उत्तर मी देणार नाही, दिलंय. माझ्या मी राजकीय व्यासपीठावरून बोललो, तुम्ही लगेच समाजाशी जोडलात. अरे तुम्ही काय आहात हे जगाला माहिती आहे. तुम्ही काय शिकवताय मला? तुम्ही काय जातीचा दाखला दिलाय मला? माझ्यासारख्या माणसानं कुणबी समाजाला न्याय दिला तर दिलात. वडार समाजासारख्या, सुनील पवार सारख्या छोट्या माणसाला असं मी न्याय दिला. सुरेश सावंत बौद्ध समाजाला मी न्याय दिला. आणखी कोणाकोणाला दिला? मी जात कधी बघत नाही. पूर्वा हो, प्रवीण हो, ब्राह्मण असून आपण एका घरात दोन उमेदवारी दिली. मुळेबाईला, या ब्राह्मणांनी कधी कोणाला ब्राह्मणाला सभापती केला नव्हता. मुळेबाईंच्या, मुळे भाऊंच्या मिसेसला आपण 2दा सभापती केली ना. जातीचं मला शिकवता. बापू काणेला चिपळूणमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष केलाय तो जाऊन बघा. आज चिपळूणमध्ये लोक हयात नाहीत. पत्रामध्ये नावं लिहिली काय लोकांची. हे भाजपवाले, जनसंघवाले निवडणूक लढवायचे, निवडणूक हरायचे आणि काँग्रेसवाले मिरवणुका काढल्यानंतर यांच्या घराच्या कौलांचा तिच्या आईला खुळखुळा करायची. तेव्हा तुम्ही कोण नव्हतात? अंगावर केसेस घालणारा भास्कर जाधवच होता. जाऊन रेकॉर्ड बघा. कैलासवासी तात्यासाहेबांच्या निवडणुकीमध्ये जीव घेण्या केसेस घेणारा हा भास्कर जाधव इथं उभा आहे अंगावर. कोणाला जातीच्या धमक्या देता, कोणाला जातीची भीती घालता? मला म्हणून तुम्हाला ग्वादर करणार सांगतोय, सावध व्हा. इथं भास्कर जाधवची अडचण नाहीये आहे. इथं अडचण फक्त मी एकदा बाजूला झालो की तुम्हाला त्यांनी गिळलं म्हणूनच समजा. मी आजच सांगून टाकतो, नाही गिळणार. आहेतच काय लोक वेड्या वाकड्यासारखे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की नेहमीची बैठक वेगळी आहे आणि ही बैठक आजची वेगळी आहे. आजच्या बैठकीला अनन्यसाधारण असं आपल्या महत्व आहे. ही निवडणूक कोण जिंकला आणि कोण हरला याला महत्व नाहीये. कोण काम करणार आणि कोण काम करणार नाही याला महत्व नाही. रामभाऊ बेंडलांसारखं एवढं सर्वोच्च नेतृत्व ज्यांनी तुम्हाला हाताशी धरून संपवलं ते मला संपवायला बघतील. यात नवीन काय रवी भाऊ? यात नवीन काय? ते मला संपवायला बघणारच. आणि हा शेवटचा वार आहे की समोरासमोर ते लढून मला हरवू शकत नाही. समोरासमोर ते माझ्याशी 2 हात करू शकत नाही. करू शकतील काय? ते करू शकत नाही. माझ्या शब्दाला ते पुढे पडू शकत नाही. माझ्या कामाच्या जवळपास पण ते नाही आणि माझ्या संपर्काच्या जवळपास ते नाही. मग अशा पद्धतीनं काहीतरी माणसाला बदनाम करायचं गेलाय. आणि ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला लय जड जाईल. म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं, बरोबर आहे. बाकीचा समाज हा सगळा गारटलाय. बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं थंड पडलंय. तुम्ही तेवढे जागे होणार. तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार. लेखणीचा दहशतवाद ना, तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे, लक्षात ठेवा. पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात, निनावी पत्रव्यवहार करायचे, खोटे नाटे पत्रव्यवहार करायचे आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा. मित्रांनो, हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये. येणारा काळ हा तुमच्याकरता, सर्वांकरता खूप अडचणीचा आहे. सावध राहा. माझं काय हा काळ आजचा नाहीये. 2009 साली मी पहिल्यांदा उभा राहिलो, बरोबर आहे. तेव्हा पहिल्यांदा उभे राहिले तर माझ्या विरोधात कोण उभे राहिले होते? हा, अरे बोला ना जोरात. काय झालं काय तुम्हाला? नातू उभे राहिले होते ना.
त्यावेळेला काय म्हणत होते भाजपवाले आणि माझ्या विरोधात ते आमचे बामवाले छम माहिती आहे की नाही. भाजपवाले भेटायचे आम्हाला, भास्करराव आता नकोच ते बघायला, आम्हाला 49,000 आणि 913 मतही ठरलेली आहेत. बर, आणि पुढं रामदास कदमांना एवढी पडते आणि मला तुम्हाला नाहीच पडायची, फार काय म्हणायचे ना. काय झालं, किती नंबरला गेले ना तू, किती नंबरला गेले, 3 नंबरला गेले. 1 नंबरला कोण आला, मीच आलो की नाही आलो. हे 2009 सालचं गणित लक्षात घ्या. 2014ला शिवसेना भाजपाची युती तुटली ना. पुन्हा उभे कोण राहिले, अरे नथुला उभी राहिली ना का नाही, विजय भोसले काय, नाही रे ते 2019ला का नाही, 2014ला काय ते मला वाटतं त्याची युती काहीतरी झाली, विजय भोसले नाही झाली. मी तेच म्हणतोय, विनय नातूच उभे राहिले, पडले. किती नंबरला गेले ते पडले, मरू दे किती नंबरला जायचे ते जाऊ दे, पडले का नाही पडले, बरोबर आहे. 2019ला पुन्हा निवडणूक झाली, समजून घ्या. शिवसेना भाजपाची युती झाली होती, बरोबर आहे. या भाजपवाल्यांनी कोणाला मदत केली, त्यावास कोणाला मदत केली, बेटकरांना मदत केली का नाही केली. 2019ला भाजपने बेटकरांना मदत केली आणि कालच्या खेपेला त्यांनी माझ्या विरोधात राजू बेंडलला मदत केली. आजच्या बैठकीला अनन्यसाधारण असं आपल्या महत्व आहे. ही निवडणूक कोण जिंकला आणि कोण हरला याला महत्व नाहीये, कोण काम करणार आणि कोण काम करणार नाही याला महत्व नाही. रामभाऊ बेंडलांसारखं एवढं सर्वोच्च नेतृत्व ज्यांनी तुम्हाला हाताशी धरून संपवलं ते मला संपवायला बघतील. यात नवीन काय रवी भाऊ, यात नवीन काय, ते मला संपवायला बघणारच. आणि हा शेवटचा वार आहे की समोरासमोर ते लढून मला हरवू शकत नाही. समोरासमोर ते माझ्याशी 2 हात करू शकत नाही. करू शकतील काय, हे करू शकत नाही. माझ्या शब्दाला ते पुरे पडू शकत नाही. माझ्या कामाच्या जवळपास पण ते नाही आणि माझ्या संपर्काच्या जवळपास ते नाही. मग अशा पद्धतीनं काहीतरी माणसाला बदनाम करायचं, खोटं नाटं सांगायचं. मोरे साहेब हे मिलिटरीतलं धोरण आहे, तुम्हाला माहिती आहे. खच्ची करायचं एखाद्याला, त्याच्याबद्दल अफवा पसरवायच्या. बेंडल साहेबांच्याबद्दल अशाच अफवा पसरवला का नाही पसरवला काय, त्यांना का ते काम करत नव्हते आमदार म्हणून, करत होते ना सामान्य माणसाचं. हे 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 म्हणून याच्यापासून सावध राहा. झाल्या गेल्या परवांच्या चुका ज्या काय असतील त्या चुका सोडा, झालेलंच आहे. बरेचसे लोक यातलं एक महत्वाचं सांगायचं झालं, सांगू का थोडंसं, का नको का तो घाबरले बाय, काय घाबरू नका अजिबात. तुम्ही घाबरले बाय काय, तुमचं नाव काय गावडम, तुम्ही घाबरले बाय काय नाही. पूजा कोण सांगायला नाही तर मी ये, तुम्ही जो काळजी करू नका अजिबात. हे कधी आपल्या घरात पूजा घालतात काय बघा, काढायला लागलो तर सगळंच काढी, मी सोडणार नाही अजिबात. हा सगळंच काढी, फक्त काय सोडणार नाही. लढायचं ना हात ना बरोबर का आपण गावाला गेला तर नको असं नाही ना, फारच जरा कडक वाटत नाही असं नको ना. काय म्हणजे माझं बोलणं असं मला म्हणायचं. आणि म्हणून 2009 साली मी उभा ते सांगायचं राहिलं. 1993ला 92-93ला तात्यासाहेब वारले, माहितीये की नाही. तेव्हा निवडणूक लागली, आम्ही सेनेचे, आम्ही ह्यांचेच प्रचार करत होतो. हे जे आता बोलतात ना माझ्यावर सुसंस्कृत म्हणजे हे जेव्हा टाळ्या माझ्या आईवरून शिव्या दिले तेव्हा हे टाळ्या वाजवत होते, बघितलीत की नाही तुम्ही. कोण नातू टाळ्या वाजवत होते का नव्हते. पण आमच्या आईबद्दल शिव्या दिल्या तर नातूनी टाळ्या वाजवल्या तर ती संस्कृती का, तर ते बामण, हा ब्राह्मण, बामण नाही. आणि त्यांच्या बाजूला बसून मग ते ब्राह्मण टाळ्या वाजवत होते, ही संस्कृती.
का तेव्हा पत्र लिहित नाही की हे योग्य घडलं नाही म्हणून? तेव्हा बरं वाटलं. आता जरा कडक वाटतंय माझं पत्र. आणि म्हणून तेव्हा हे म्हणायचे, ते पोटनिवडणूक लागली माहितीये की नाही, तेव्हा म्हणायचे पवार साहेब घाबरले. यांना तर भास्कर जाऊ काय, यांना मस्ती तेव्हा लय आली होती. पवार साहेब तेव्हा केंद्रात गेले होते. केंद्रातून ते मुंबईत दंगली झाल्या, बॉम्बस्फोट झाले, तेव्हा परत आले. तेव्हा ते बातमी होती की पवार साहेबांना वाघरांमधून उभं करा. बरोबर आहे की नाही? ते काय राहिले नाही, ते कशाला राहतील. तेव्हा हे पवार साहेब सुद्धा घाबरले. तर भास्कर जाधव काय लागून गेला, तो काय जो लागून गेला तो कळला, तो अजून कळतोय. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून पाहनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं की परवाच्या खेपेला जे झालं ते झालं. आपल्या लोकांनी बऱ्याचशा चुका केल्यात. काय चुका केल्या आहेत हे लक्षात घ्या. गावागावामध्ये ज्याचा रवींद्र आंबेकरने उल्लेख केला किंवा महेशने केला किंवा तुमच्यासारख्यांना अनेकांना करायचं, आपण एक जात कामं केली. काही लोकांनी कामं करून घेतली आणि नंतर त्यांनी येणं जाणं सोडलं. का सोडलं? मला फसवणं म्हणून नाही सोडलं. गावाचं काम झालंय, भास्कररावांना आता मतदान चांगलं पडतंय, अहो द्या होईल म्हणून गाफील राहिले. काय ते आता मला इथं बसलेत, मी अनेकांची नावं घेऊन सांगू शकणार नाही. काय जण तिकडे उभे आहेत, काय जण इकडे उभे आहेत, सगळं मला माहिती. एक झालं. दुसरी गोष्ट, परवाच्या निवडणुकीत काय झालं, बरंचसं ते सोशल मीडियावर चाललं होतं सारखं, आता नाही तर पुन्हा कधीच नाही, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. चाललं होतं का नव्हतं? तुम्ही सगळे बरेचसे जे लोक ज्यांनी विकास बघितलाय, कामं बघितलेत, माझं वागणं बघितलंय, मी केलेली मदत बघितले, तुम्ही समजून सांगत होतात, अरे नका असं करू, नका असं करू. बरोबर बोलत होतात की नाही? पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत. पण तुम्ही लोकांनी, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी म्हटले, आता काय करायचं, जर ऐकत नाही तर मारा, तुमचं नशीब तुमच्या बरोबर, आमचं आमच्या बरोबर. बोललात की नाही बरेच जणांनी? खरं सांगा, बोललात का नाही? तुम्ही माझ्या विरोधात काम नाही केलं. पण याला ज्या प्रमाणामध्ये विरोध व्हायला पाहिजे होता तो पण झाला नाही तेवढा. काय काय गावात खरं आहे का खोटं आहे सांगा मला. चुकीचं असलं तर मला सांगा. काय काय गावात टिकून 100% राहिली, पण काय काय गावात डळमळीत झाली. पण मी तुम्हाला खुश करण्याकरता सांगत नाही, प्रामाणिकपणे बोलतो. प्रामाणिकपणे ज्या वेळेला राजू बेंडल समाज 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 करून प्रचार करत होते, त्यावेळेला मला असं वाटलं होतं की दुसऱ्या बाजूने मराठा समाज पेटून उठेल. होतच नाही साधारणपणे. आणि अनेकांनी मला फोन केला, अनेकांनी, अरे तो समाज समाज करतो मग काय आम्ही काय मेलेला आहे काय? तसं मराठे लवकर जरा असे होतात, मी नंतर कसे असे होतात. म्हणजे आम्ही काय मेलेला आहे काय? आम्हाला आमच्या समाजाचं प्रेम नाही काय? आम्ही आता आमचा पक्षविक्ष बघणार नाही, आम्ही तुम्हाला मदत करू, असं बऱ्याचशा मराठ्यांनी मला बोलले. मी समाजाचं राजकारण करत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण त्यातले बरेचसे लोक शेवटच्या 4-5 दिवसामध्ये गुडगुडी फिरली तसे म्हणले, मरू दे मराठा, बाबला भराय झो राजू बेंडाल. बरोबर ना? असं बऱ्याचशा लोकांनी केलं. त्यामुळं मी तुम्हाला आज सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही काम घेऊन आल्यानंतर मी गप्प असतो. बरेच जण म्हणतात हल्ली जरा रागवल्यासारखंच दिसतंय. बरं साला देवानं मला चेहरा असा दिलाय, मी रागवलो नाही तरी रागवल्यासारखाच वाटतो प्रत्येकाला. आता काय करू मी? इतका वाईट आहे का रे चेहरा माझा? हा, अरे मी प्रेमळ आहे, मला खोटं बोलता येत नाही, मला कोणाला फसवता येत नाही. ही माझी चूक आहे काय रे? ही माझी चूक आहे, समजून घ्या.